मनसे नेते संदीप देशपांडे बोलतात, थेट ऐकूया। मुळात कोण काय बोललं जुनं, त्याला आता छगन भुजबळ स्वतः काय बोलले काय नाही बोलले, मला वाटतं हे सगळ्यांना सगळं माहिती आहे। मुळात विषय असा आहे, जी सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका मांडली ही महाराष्ट्राच्या हिताची आणि देशाचं हित डोळ्यासमोर मांडली। ज्या लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो त्या लोकांना या गोष्टी कळणार पण नाही। ज्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक चोरले त्यांना काय या गोष्टी कळणार आहेत, त्याग आणि या म्हणजे ते एवढं आहे की आता ज्या आघाडीमध्ये गेले तिथे पण काँग्रेसची जागा ओरबाडून खाल्ली ना त्यांनी सांगलीची। यांचं आयुष्य पूर्णपणे लोकांना ओरबाडण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांनी आम्हाला काय शिकवावं। तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेतली, तेही मुख्यमंत्रीपद तुम्ही शिवसैनिकाला देणार होतात, तेही स्वतःच्या पारड्यात पाडून घेतलं। अशा लोकांनी आम्हाला काय शिकवावं। आणि जर एवढा स्वाभिमान असेल, माझं तर वेगळं म्हणणं, तुम्ही विधान परिषदेचे आमदार झालात, उद्धव ठाकरे साहेब कुणाच्या जीवावर झालात? जे आता तुम्हाला आमदार सोडून गेले त्यांच्या जीवावर झालात ना। मग एवढा स्वाभिमान असेल उद्धव ठाकरेंना, त्यांनी राजीनामा द्यावा आणि लढवावी परत निवडणूक। जे संजय राऊत रोज एवढी पकपक करतात, त्या संजय राऊत राज्यसभेचे सदस्य कोणाच्या जीवावर झाले? याच आमदारांच्या जीवावर झाले ना। मग एवढा स्वाभिमान असेल तर ती सोडावी आणि आता लोकसभा लढवावी। त्यांनी आहे का तेवढी हिंमत संजय राऊतांमध्ये? ज्यांच्यात हिंमत नाही त्यांनी आम्हाला शिकवू नयेत गोष्टी। आणि एकही जागाचे बार्गेनिंग न करता आम्ही पाठिंबा देतो म्हणायला ना खूप गट्स लागतात, खूप हिंमत लागते, खूप त्यागाची भावना लागते। महाराष्ट्राचा विचार करणारा माणूसच हे करू शकतो, देशाचा विचार करणारा माणूस करू शकतो। ती उंची ना उद्धव ठाकरेंची आहे ना संजय राऊतांची आहे। कालच्या भूमिकेनंतर ठाकरे गटाने फडणवीसांचा जुना इंटरव्ह्यू शेअर केला। ठाकरेंचे इंटरव्ह्यू जर मला शेअर करायला लागले, जर उद्धव ठाकरेंचे इंटरव्ह्यू आम्ही शेअर केले तर याच मोदींची स्तुती करणारे इंटरव्ह्यू 100 टाकू शकतो। टाकायचे का आम्ही? स्वतः किती पलट्या मारलेल्या आहेत हे एकदा उद्धव ठाकरेंनी बघावं ना। 2019 मध्ये तुम्ही भाजप बरोबर युती करून निवडणुका लढलात, त्याच्यानंतर तुम्ही निवडून कोणाबरोबर आलात? भाजप बरोबर आलात। सत्ता कोणाबरोबर स्थापन केली? काँग्रेस बरोबर केली, राष्ट्रवादी बरोबर केली। ज्या शरद पवारांबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले याचे व्हिडिओ आजही आहेत आणि ते आम्ही टाकणारच आहोत। त्यामुळे आम्हाला शहाणपण शिकवण्याच्या फंदात उद्धव ठाकरेंनी पडू नये। देशहित काय असतं, राज्यहित काय असतं हे ज्यांना कळत नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये। ज्यांनी आयुष्यभर फक्त मलिदा खाण्याचं काम केलंय, कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून ज्यांनी फक्त फेसबुक लाईव्ह केलं, हे आम्हाला काय शिकवणार? आम्ही तर रस्त्यावर होतो। सन्माननीय राजसाहेबांकडे लोक रोज भेटायला यायची कोरोनाच्या काळात, आणि कोरोनाच्या काळात त्यावेळेला कृष्णकुंजवर या सगळ्या गोष्टी होत होत्या। लोकांना भेटायचं, लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं। यांनी काय केलं? लोकांचे किती हाल केले, ट्रेन बंद ठेवून कोरोना काळात। ट्रेन बंद ठेवली आणि बसनी प्रवास करता, बसमध्ये कोरोना होत नव्हता काय? खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, सगळ्यांमध्ये कोरोनाच्या काळात लोकांचे तर हाल केले आणि स्वतः पैसे खाण्याचं काम केलं। हे असल्या लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाही, आम्हाला नीतिमत्ता कळते।